झाडीपट्टी लेखक संघटना यांच्या वतीनं आयोजित लेखकांच्या या कार्यशाळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत झालेलं आहे. स्वागतानंतर जेवणही झालेलं आहे आणि जेवणानंतर एक फिजिकल एक सुस्ती येत असते. मला असं वाटतं की ती महेंद्राच्या मार्गदर्शनाने व्याख्यानाने निघून गेली आहे. म्हणजे आता मी जे काही बोलणार आहे त्याच्यासाठी पीच तयार आहे असं मी गृहीत धरतो. काही काही गुलक्या मला दिसत होत्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये. तर थँक्यू महेंद्र, अत्यंत चांगलं व्याख्यान. माझं आहे ना, हे आम्ही इकडे स्टेजवर वरती, तुम्ही तिकडे विद्यार्थ्यांना, ही पद्धतीच मान्य नाही. आपण थिएटरचे लोक आहोत, आपण इंटिमेट असलो पाहिजे. म्हणजे मी युवराजला म्हटलं किंवा मला जेव्हा बोलायला जायचं मी त्यांच्यामध्ये बसले, तर हा एक समान दुवा. हे इथे आम्ही डिवाइड होऊन जातो, पण काही हरकत नाही. काही गोष्टी व्यवस्थेच्या अंतर्गत असतात आणि त्यांना काही उपाय नसतो. तर सर्वप्रथम मला सांगायचं आहे की आजची ही मुवमेंट, आजची ही घडी, आजचा हा क्षण, आजचा हा प्रसंग हा ऐतिहासिक आहे. भारतामधल्या कुठल्या तरी प्रादेशिक रंगभूमीवर अशा प्रकारची एक संघटना स्थापन होते आणि अशा प्रकारच्या लेखकांची कार्यशाळा घेतली जाते. हे अत्यंत ऐतिहासिक काम आहे. जरी आपण झाडीपट्टी रंगभूमीला प्रादेशिक रंगभूमी म्हणत असलो तरी मला स्वतःला ही केवळ प्रादेशिक नाही तर झाडीपट्टी रंगभूमी ही भारतीय रंगभूमी वाटते. आणि मी सतत काही कामं, आम्ही तुम्हाला माहित नाही आम्ही बाहेर काय कामं करतो, पण सदानंद असेल, मी असेल, डॉक्टर प्रमोद मुंगाटे असेल, अनेक बरे लोक आहेत की जे आम्ही, आमच्या अनेक इंटरनॅशनल नॅशनल कॉन्फरन्स होतात, तर अनेक ठिकाणी हे पेपर वाचलेले आहेत. हा संदर्भ देताना मग मला कळलं की मी म्हटलं यार 10-15 हजार की नाईट देणे मला कोणतं थिएटर आहे. अरे सर बोले मोबाईल थिएटर भी है असम में. मग मला हे कळलं की झाडीपट्टी रंगभूमी सारखे एक थिएटर असम मध्ये पण आहे, मोबाईल थिएटर. मग त्याचा पण मी अभ्यास केला, दोघांमध्ये काय फरक आहे ते पण. तर हे बाहेर सातत्याने आम्ही मांडणार आणि त्याचा उद्देश असा आहे की ते सगळं पोटेन्शियलिटी झाडीपट्टी रंगभूमीमध्ये आहे. म्हणून आम्ही सांगतो बाहेर की या सीझन मध्ये इतक्या मंडळ्या, इतके नाट्यप्रयोग, इतक्या लोकांना रोजगार, इतके विषय, इतके लेखक, इतके रंगकर्मी. हा पैशासाठी केला जाणारा व्यवहार नाही आहे, हे त्याचं सगळ्यात महत्वाचं. पण तरी पैसा महत्वाचा, हे महत्वाचं. या दोन्ही गोष्टी, हा बॅलन्स झाडीपट्टी रंगभूमीमध्ये साधला जातो. आपण बोलूया त्याच्यात. तर सगळ्यात पहिले मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो, युवराजचं विशेष अभिनंदन करतो. ज्या दिवशीपासून बोलणं आमचं झालं या विषयावर सातत्याने, एक दिवसाआड आम्ही सातत्याने चर्चा करूया. मी म्हटलं की मी नशीब वगैरे मानत नाही, माझा हा प्रिव्हिलेज आहे की अशा एका ऐतिहासिक मोमेंटमध्ये मी आय एम वन ऑफ देम, तुमच्यासोबत मी इथे आहे. आणि आजचा हा दिवस हा नेहमी झाडीपट्टीच्या रंगभूमीच्या इतिहासामध्ये नेहमी महत्वाची नोंद ठेवली जाणार. आणि हे मी समजून चालतो की केवळ संघटना नाही. संघटना असेल तर मग टॅली येईल, बजेट येईल, सीए येईल, अकाउंटंट येईल, सगळं येईल. मला वाटत नाही की त्याच्यासाठी ही संघटना स्थापन झालेली असेल. पण रंगभूमीचं ऑडिटिंग आवश्यक आहे, रंगभूमीचा हिशोब आवश्यक आहे, रंगभूमीची टॅली आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टींनी जे आपलं फायनान्शियल बजेट असते तशा प्रकारचं की आम्ही एवढी प्रगती केली, आम्ही एवढ्या लॉसमध्ये आहोत, हा सगळा आढावा घेण्यासाठी झाडीपट्टी लेखक संघटना एक अत्यंत महत्वाचं काम करू शकते. वेळ कमी आहे मला माहित आहे आणि किती लवकर माझे मुद्दे मला सांगता येईल. सगळ्यात पहिला मुद्दा हा होता की तुम्ही लेखक आहात, तुम्ही आपली स्क्रिप्ट लिहिता. जसं प्रेमकुमार सरांनी पण सांगितलं. सगळ्यात पहिले हे करा की जेन्युइनिटी ही आहे की जर तुमचं नाटक असेल तर इमिजिएट तुम्ही सेन्सॉर बोर्डला पाठवा. म्हणजे हे दोघं आहेत, विशाल आहे, माणिक सर आहे,
त्याचं काय होईल की ज्या दिवशी तुम्ही तिथे पाठवलं तुमच्या डेटचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल सेन्सरशिप साठी. याच्यावर चोऱ्या होतात नाही असं नाही. पुढचा उपाय सदानंद सरांनी सांगितलं की कॉपीराईट ऍक्ट आहे आपल्याकडे. कॉपीराईट ऍक्ट मध्ये एवढं अवेअर असलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो मुंबई पुण्याकडे कथानक नाही आहे, मुंबई पुण्याकडे स्टोरी नाही आहे, मुंबई पुण्याकडे सर्जन नाही आहे. ते तुमच्यासारख्या लोकांची चोरी करतात. हे मी सांगतो ना. मी कारण इंडस्ट्रीमध्ये सगळे माझे मित्र आहेत. ते सांगतात अरे यार देखना स्टोरी उधर होगी तो इधर तो कोई काय सिरियल मध्ये दाखवलं जातंय तुम्हाला माहिती आहे ना. तेच ते पण ओरिजिनॅलिटी तुम्ही जपली. तुम्ही साऊथला फिल्म पहा, तुम्ही तमिळ तेलुगू मल्याळम सगळे तुम्ही इंडस्ट्री जाऊन पहा. नवीन विषय घेऊन येतात. फॉर्म्युला फिल्म आहे काही इश्यू नाही आहे. म्हणून साऊथचे फिल्म इंटरनॅशनल लेवलवर ग्लोबलवर श्रेष्ठ ठरतात. याही वेळेत अट्टम नावाचा चित्रपट आता आलेला आहे. का? जेव्हा की साऊथची चित्रपट फेमस आहे फॉर्म्युल्यासाठी. म्हणजे माझा तो काळ होता जितेंद्र श्रीदेवीचा. त्या काळात तुम्ही पिक्चर बघा भैया 20% फाइट डाल दो, 20% लव सीन डाल दो, 10% रेप सीन डाल दो आणि असा एक फॉर्म्युला करून साऊथचे चित्रपट व्हायचे. पण साऊथ त्याच्या बाहेर पडलं आणि म्हणून आज इंटरनॅशनल लेवलवर ग्लोबल लेवलवर साऊथचे फिल्म सगळ्यात ग्रेट ठरतात. तर त्याचं एकमेव कारण आहे की त्यांनी आपली चौकट, आपला पॅटर्न, आपला फॉर्म्युला बदलला. आता तुम्हाला पण काय करावं लागेल, झाडीपट्टीचा तुमचा जो फॉर्मॅट आहे, फॉर्म्युला आहे, हे प्रेमचंद सर बोलले मला. तर या दृष्टीने काही नवीन करण्यासारखं आहे. कारण माझा स्वतःचा हे आकलन आहे की झाडीपट्टीचा फॉर्मॅट, फॉर्म्युला ठरलेला आहे आणि आपण त्याच्या बाहेर जातो. तर आपण न्यूनगंड पण ठेवू नये. सतीश पावडे, महेंद्र सुधे कोण येऊन बाहेर आम्हाला मार्गदर्शन करणार नाही. बाबा आम्ही कमी आहोत, आम्हाला कळत नाही म्हणून हे लोक येऊन आम्हाला मार्गदर्शन करते. हा न्यूनगंडही कामाचा नाही. कोण सतीश पावडे, त्याला का कळतं इकडलं झाडीपट्टीतलं. हा अहमगंड पण चांगला नाही. तो बॅलन्स तुम्हाला पाहिजे की नवीन माणूस काय म्हणतो. आमचा प्रिव्हिलेज काय, आम्ही शहरात राहतो. काय सुरू आहे रंगभूमीवर, महाराष्ट्रात काय सुरू आहे, भारतात काय सुरू आहे, इंग्लंड, अमेरिका, जर्मन, जपान, फ्रान्स, बेल्जियम तिथे काय सुरू आहे हे आम्हाला माहिती. मी आता 2 महिने कॅनडाला होतो. मी सातत्याने तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे थिएटर मी पाहण्याचा प्रयत्न केला. कारण काय, जोपर्यंत मी स्वतःला तपासणार नाही, स्वतःमध्ये चेंजेस करणार नाही, तर मी नवीन काय करेल. तर या दृष्टीने हे करणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा आहे कॉपीराईट किंवा सेन्सॉर बोर्डचा. दुसरा मुद्दा वारंवार म्हणजे मला असं वाटतंय की आर्थिकदृष्ट्या झाडीपट्टी सक्षम आहे. कृपया भीक मागू नका. ज्यांचा इंटरेस्ट मूलमध्ये असेल ते फक्त मूलकडेच लक्ष देतील. वरचा देसाईजांकडे कोण है ना. तर राजनीती असं आहे की भैया जहां मेरा वोट बैंक होगा मुझे कुछ मिलेगा तो वहां मैं दूं. आपल्याला राजकारणात जायचं नाही. 70 कोटी टर्नओव्हर तुमचं आहे मला माहिती आहे. आणि जेव्हा 25 कोटीची गोष्ट करायची साईनाथांनी केली होती, आज मला कळलं की 70 कोटीवर आपण आलेलो आहोत. 50 मंडळे आहेत, इतके मोठे मोठे लेखक आहेत. कोऑपरेटिव्ह बेसिसवर करा ना तुम्ही. ठरवून घ्या की आणि एक अशा पद्धतीचं कॉम्प्लेक्स बनवा की या 50 मंडळांना 10 बाय 10 ची रूम तिथे मिळेल. 50 रूम तिथे 2-3 तालीम हॉल करा. बाकीचं प्रोफेशनल तुम्ही सीझन मध्ये जे करता. भीक मागून काय मिळणार नाही. आणि जे सभागृह झालेले आहे, विशालनी सकाळचं उदाहरण दिलं, ते अमरावतीचं सभागृह आंदोलनातून उभं झालेलं आहे. आज काय स्थिती आहे मला ना, माझ्यासारखं नाटक करणारा हिंमत नाही करू शकत. 50,000 भाडं आणि 25 आणि 8 आणि 10 आणि ते जवळजवळ 1 लाखावर नुसता हॉलचा खर्च आहे. आम्ही तर काही प्रोफेशनल लोक नाही. मी 1 लाख कुठून आणायचे. नितीन गडकरी साहेबांचं तेव्हा आम्ही अभिनंदन केलं होतं की जो नाटक करणार असेल 500-500 रुपयात द्या. पण आज सगळ्या सरकारी सभागृहांची अवस्था तीच आहे. ही संस्कृती आहे, झाडीपट्टी संस्कृती आहे. तुम्ही अभिमानाने हे सगळं क्रिएट करू शकता. 1 पैशापासून 1 लाखापर्यंत घ्या ना, काय हरकत नाही.
कोणी शेती देत असेल, लीजवर देत असेल तर करा. भीक मागून काही मिळत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर मी अनेक असे थिएटर पाहिलेले आहे. केरळमध्ये मी पाहिलेलं आहे. कणकवलीमध्ये वामन पंडित, उदय पंडित आमचा मित्र आहे, विदाऊट सरकारकडून एकही पैसा न घेता त्यांनी स्वतःच रंगमंदिर ते बांधलेलं आहे तिथे. ते काही खूप असं एसी वगैरे वाला नाही आहे, पण किमान नाटक तिथे होऊ शकतं. तर माझी विनंती आहे, आता तो आपला हक्क काय करणं, आपण पैसे मागणार ते आपणच टॅक्स पेअर आहोत, आपणच जीएसटी देतो, सीएसटी देतो. पण ते सोर्सेस तुमच्या हातात नाही की ते तुम्हाला येऊन हाताला घ्या बाबा 10 कोटी करा. म्हणजे तुमच्या नावाने सभागृह उभं राहायचं. आमच्याकडे ज्ञानेश्वर नाट्य केलं, आता कॉन्ट्रॅक्टर तिथे लग्नावर पैसे कमवतात. लॉने भाड्याने दिले, आता ते दिलंय. जिथे चित्र प्रदर्शनी लावली जाते ते पण भाड्याने दिलेलं आहे. तुम्हाला काय फायदा? मोठं आंदोलन झालं होतं अमरावतीला, विषयाला माहित असेल. तर या दृष्टीने हे करा. आणि जर असं होत असेल तर माझं असं म्हणणं आहे की तिथे एक वाचनालय जरूर ठेवा. जर अशा प्रकारचा काही प्रोजेक्ट होत असेल तर 1000 पुस्तकं मी माझ्याकडून सप्लिमेंट तुम्हाला देईन. मी दावा करत नाही की दरवर्षी 1000 पुस्तकं मी वाटत असतो. जसं सरांनी म्हटलं, माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत लायब्ररीमध्ये खरेदी केलेली जवळजवळ 3-4.5 हजार पुस्तकं माझ्याकडे आहेत. आणि जेव्हा मला असं वाटतं ही पुस्तकं दिली पाहिजे, मी देतो. हे विचारला पण दिलेली आहे. हे जवळजवळ महाराष्ट्राची, ते मला असं वाटतं की सिरियस काम होतं, ते दिलं पाहिजे. आणि हे वाचनालय फक्त वाचनालय नाही तर ते रिसर्च अँड डॉक्युमेंटेशन. मला सांगा, किती पुस्तकं झाडीपट्टीवर लिहिण्यात आलेली आहे, किती प्रोजेक्ट झाडीपट्टीवर झालेले आहे, संगीत नाटक अकॅडमीमध्ये किती झालेले आहे. आजपासून 10-15 वर्षापूर्वी प्रमोद मुंगाटेंनी झाडीपट्टीवर मोठा प्रोजेक्ट केलेला आहे. कोण कोण पीएचडी करते. मी अनेकांना एमफिल साठी विषय दिलेले आहे. संगीता टिपले आता माझ्या नंतरमध्ये पीएचडी करते, तिला झाडीपट्टीचा विषय दिलेला आहे. मराठवाड्याच्या काही लोकांना दिलेला आहे. म्हणजे आम्ही जे बाहेर ते म्हणतो की आम्ही करतो काय, तर आम्ही बाहेर जाऊन तिथे झाडीपट्टी इस्टॅब्लिश करतो, सांगतो की हे इतकं मोठं काम आहे की कितीतरी अँगल रिसर्च त्याच्यावर होऊ शकतो. डॉक्युमेंटेशन आहे. मला त्या मरीमायच्या भूत्याचं म्हणजे पहिल्यांदा मी जर इम्प्रेस झालो असेल कधी झाडीपट्टीमध्ये, तर मरीमायचा भूत्या आजपासून 20-25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काय डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे त्याची? पोलीस केस झाली होती, बंदी आली होती. काय हे काम कोण करेल? हे तुम्हालाच करावं लागेल. हे कोणीतरी बाहेरचा येऊन आला तर तो आपलं पुस्तक छापून सगळं मोकळा होऊन जाईल. माझं बॅड लक झालं. मला भारताची रवींद्रनाथ टागोर नॅशनल फेलोशिप मिळाली यावर्षी आणि भरपूर पैसा पण ते देणार होते. पण माझं हे होतं की बा प्रोजेक्ट करून गेल्यानंतर किमान तुम्हाला 3 वर्ष परत नोकरी करावी लागेल. मला आता 4-5 वर्ष उरलेली आहे, त्याच्यामुळे मला ती फेलोशिप सोडावी लागेल. आता रिटायरमेंट झाल्यानंतर मी करेल. तर माझा हे होतं की रिसर्च अँड डॉक्युमेंटेशनची सोय आपल्याकडे नाही. ते झालं पाहिजे. तुमच्या ज्या स्क्रिप्ट येतात, प्रयोग झाला, संपलं, दुसरं वर्ष, मग काय स्क्रिप्ट कुठे गेली, पुस्तक रूपाने येत नाही. महेंद्रने सांगितलं तो एक प्रॉब्लेम आहे. तर टेक्निकली पण तुम्ही कसं साऊंड व्हाल हे बघा. जर चांगले मोबाईल वापरत असाल आणि हे तुम्ही मराठीत लिहिलं असेल, त्याचा फोटो जरी काढला तर ते सरळ टाईप होऊन येतं है ना. AI आलेला आहे, मेटा आलेला आहे, ChatGPT आलेला आहे. आता त्याचा उपयोग करावा असं म्हणणार नाही, पण डॉक्युमेंटेशन अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं असं आहे की पुरस्काराचा विषय निघाला तर माझं म्हणणं असं की साहित्य संस्कृती मंडळाकडे तुम्ही मागणी करू शकता की इतक्या सगळ्या कॅटेगरीज आहेत, तर एक कॅटेगरी तुम्ही झाडीपट्टीची वेगळी करू शकता नाटकासाठी. ही मागणी करून शक्य आहे. इतक्या मागण्या आपण करतो. झालं तर जे काही जितके 26 प्रकार आहेत पुरस्काराचे, त्यातला एक प्रकार झाडीपट्टीचा एक ठेवू शकतात वेगळा, आणि तो पुरस्कार नाटककाराला दिला जाऊ शकतो. मी म्हणजे जेव्हा जेव्हा हा विषय निघतो, म्हणजे मी असं म्हणायचं मी ऑब्झर्वर आहे किंवा मी निरीक्षक आहे. मी जवळजवळ 20 वर्ष पत्रकार होतो. पत्रकार म्हणून मी इथे आलो. सगळ्यात पहिल्यांदा मला सदात घेऊन फिरला होता. एक नार 3 बेजार जी गप्प, कारण मधुभैया होते, त्याच्यात मीनाताई होत्या, परशुराम होते. तर हा मला घेऊन फिरला तेव्हा मला खूप इंटरेस्टिंग, माझ्यासोबत म्हणजे जागतिक ख्यातीचे चित्रकार अरुण मोरगडे होते, नानू नेवरे होते. आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं की
वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा, दुसऱ्यांना अभ्यासाचे विषय द्यायचे, पण झाडीपट्टीवर जितकं काम करता येईल करायचं. आज नाही म्हणता जवळजवळ 15 पुस्तकं झाडीपट्टीवर आहेत. तुम्हाला किती लोकांना माहित आहे मला माहित नाही. संजय निंबेकर काय हा मोहरकर सर आहेत. आता याचा शेखरचं पुस्तक आलेलं आहे. हिरामन लांजे सरांनी काम करून ठेवलं आहे, हरिचंद्र बोरकर सरांनी करून ठेवलं आहे, त्याच्यानंतर नाकाडे सरांनी पण त्या काळामध्ये आमची मैत्री असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तो पण अकॅडमिक अँगलनी, कारण त्याच्यानंतर पुतणे आमच्या जवळ होता आपण. तर एक ऑब्झर्वर म्हणून मी इतक्या वर्षात पाहतो आहे, माफ करा पण मी आता 25 वर्ष पाहतोय, फारसा बदल झालेला मला दिसला नाही. म्हणजे अजूनही तोच फॉर्म्युला, तोच फॉर्मेट, त्याच पद्धतीचं सगळं. तर मला नेहमी असा प्रश्न पडतो की बा एकच गोष्ट आपण वारंवार, अरे एक भाजी आपण रोज रोज खाल्ली तर आपल्याला हे येतो, तर मग इतक्या प्रेक्षकांची काय रिएक्शन आहे? म्हणून मग एखाद्या वेळेस सदानंद सारख्या पद्धतीची नाटकं ती पण गरज आहे, अनिरुद्ध काहीतरी वेगळा करतो त्याची पण एक गरज आहे, पण मेन स्ट्रीम फॉर्म्युलावादी आहे. तर या दृष्टीने मला असं वाटतं की काळासोबत जर बदललं नाही, म्हणजे म्हणतात की परिवर्तन संसार का नियम, काळासोबत बदललं नाही तर एक माणूस वागतो, तुटतो, मुडतो, जमीनदोस्त होतो. तर हे प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचे आहे. आणि हे बिलकुल समजू नका की महेंद्र सुकेसर आले, सदानंद आले, आम्ही आलो आणि बस आता हे मंत्र तंत्र लिहा आणि झाले, आता उद्यापासून तुम्ही एकदम महान लेखक, मोठे लेखक, असं होणार नाही. लेखन ही प्रक्रिया आहे, ती अनेक वर्षे चालणारी आहे, मरेपर्यंत चालणारी आहे. शक्य आहे की एवढ्या याच्यामध्ये एखादं नाटक आपल्याला समाधान देऊ, कारण आपल्याकडे कसं आहे, बाउंड्री आहे. भैया सीजन आला, चलो तयारी करू, दिवाळी आहे, चला मिठाई बनवा. ही जी ट्रेडिंगची जी मेंटॅलिटी आहे ती आपल्याकडे आहे. मग आपण काय करतो की आपलं नाटक कसं जास्त चालेल, मग त्याच्या दृष्टीने आपण आपले गणित वगैरे वगैरे सगळं, गणिताच्या बाहेर पडता येऊ शकतं का, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मी प्रेक्षकांना दोष देणार नाही, पण जसं आज लेखकांना म्हणजे लेखनाच्या संदर्भात मार्गदर्शन करायला काही आपण एकत्र आलो, कधीतरी आपण प्रेक्षक तयार करण्याच्या दृष्टीने विचार केलाय का की माझा सीझन दिवाळीला सुरू झाला, होळीला संपला, आता माझा झाडीपट्टी रंगभूमीशी 6 महिने काही संबंध नाही, पुढच्या सीझन मध्ये बघू. उरले 6 महिने मग आपण थिएटरचं काय करतो? सगळ्यात महत्वाचा भाग आहे प्रेक्षक, त्याच्यावर तुमचं भवितव्य आहे. मग आज नवीन जनरेशन तुमच्या नाटकाकडे कशी बघते? मी तर अलीकडे अनेक कार्यक्रमात जातो, तुम्हाला सगळे 40, 45, 50 प्लसच लोक दिसतात, तरुण लोक दिसत असतील. तरुण लोक आहेत कुठे? मग तुम्ही एक सर्वे करा की तुमचं जेव्हा नाटक होतं तेव्हा किती तरुण प्रेक्षक असतात, किती तरुण मुली असतात. सामान्यपणे एज ग्रुप काय आहे तुमच्या प्रेक्षकांचा? त्यांची मजबुरी आहे, कारण आपली संस्कृती आहे नाटक पाहणे आपलं अस्तित्वाचं, अस्मितेचं आणि याचं प्रतीक आहे म्हणून ते येणार. पण खरंच तो तुमच्या नाटकाने सॅटिस्फाईड होतो का? खूप तिकीट विकल्या जाणे म्हणजे सॅटिस्फॅक्शन नाही आहे. मग या दृष्टीने काही व्यवस्था, सर्वेची तुमच्याकडे आहे का? फीडबॅकची काही व्यवस्था आहे का? काही नवीन नाही सांगत आहे मी, तुमचाच प्रयोग आहे. लोकांना आवडलं म्हणजे का आवडला एखादा नाटक, जसं बुक समजा खूप झाले, तर मी विचार करेल की काय असं असेल त्याच्यात की ज्याच्यामुळे हे नाटक हिट झालं. हे अनालिसिस आपण करतो का? तर मला असं वाटतं की या पद्धतीने झालं तर निश्चित बऱ्याच गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. यावर उत्तर देणार का सर आपण? तो तरुण पिढीचा आहे नाही का, आताची तरुण पिढी नाटकाला उपस्थित राहतो सर. तरुण जे मुली असतात, मुलं पण असतात, राहतात. आता मी जनरली नाटक सुरू झाल्यानंतर एक चक्कर मारतो थिएटरमध्ये, तर थिएटर पॅक असतो. मी आता म्हटलं की तिकीट पण म्हणजे विकल्या जातात आणि तरुण पिढी असतेच असते, बीच मध्ये असते, बाकी असते, सापूर असतात. पण 50% थिएटरचा पण मागचा जो भाग जर आपण पाहिला, माझ्या लक्षात बरोबर आहे तुमचं, तर त्या तरुण पिढीचे जे जेवढे काही आहेत तरुण मुली मुलं,
इकडे नाटक सुरू आहे, बाकीचे नाटक सुरू आहे. मी आता पुढे या मुद्द्यावर मी येणार होतो. इकडे बिझी असतो, त्यांना नाटकाशी काही घेणं देणं राहत नाही. मी तुमच्याशी सहमत आहे. संपवत आहे मी. तर कदाचित ही एक भीती माझ्या मनात आहे की या मोबाईलमुळे बिझी असल्यामुळे आमच्या मेन कामाकडे यांचा दुर्लक्ष भविष्यात होईल. तर कदाचित पुन्हा आम्हाला तो प्रेक्षक भेटणार नाही. कालांतराने संकुचितपणा मधून बाहेर प्रेक्षकांचा गर्दी कमी होईल ही एक भीती जाणवतो. मला ती यावर आपण प्लीज. नाही, मी याच विषयावर येणार होतो. फक्त मोबाईल नाही, हे सातत्य आता काय झालंय, भेटलाच पाहिजे. यावर आपण उत्तर. आता फक्त मोबाईलचं चॅलेंज नाही आहे, टीव्ही घरोघरी झालेले आहे. पण नुसतं टीव्ही नाही झाले आहे, त्याच्यावर सगळे चॅनल्स आणि जवळजवळ 150-200 चॅनल्स आहेत. सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे नेटफ्लिक्स आलेला आहे, प्राईम व्हिडिओ आलेला आहे. हा मोठा आहे. काहीच गरज नाही, ते तुम्हाला नेटफ्लिक्स मोबाईलवर पण तुम्हाला पिक्चर पाहू शकता. हे चॅलेंजेस आहे ना. मी बोलतो काय, मी जे वारंवार म्हणतो की काळासोबत आम्हाला चालायचं म्हणजे काय, तर तुमचं काय ऑप्शन, तुमची काय तयारी आहे. येणाऱ्या काळात येणार आहे, प्रेक्षकांची संख्या कमी होणार आहे, किंवा नाटक पाहायला जे येतील त्यांचा उद्देश नाटक पाहणे नसून नाटकाच्या निमित्ताने अजून दुसरा काहीतरी असू. मला गर्दीवाला प्रेक्षक नाही, मला दर्दी प्रेक्षक पाहिजे, जो नाटकाशी समरस होईल, जो ज्याच्या दृष्टीने नाटक आहे त्याच्या खऱ्या अर्थाने अस्तित्वाचा प्रश्न. यावर एक थोडासा प्रॉब्लेम आहे सर. नाही, मी आता मला बोलू दे, वेळ कारण पैसा होणार नाही, मी माझं असं म्हणणं आहे. म्हणून मी आधी म्हटलं की ही सिस्टीम मला मान्य नाही. मी युवराजला म्हटलं की 2-3 दिवसाची इंटेन्स कार्यशाळा घ्या, सकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत. एवढी तयारी असेल, बस तेच काम करायचं. ते एक प्रकारचं मेडिटेशन असेल. इट्स कॉल रायटिंग मेडिटेशन. असं बरोबर नाही होत. आणि कोणी कोणाला कलावंत नाही बनू शकत, कोणी कोणाला लेखक नाही बनू शकत. तुमच्यात असेल तर जस्ट वी कॅन सपोर्ट यू. चल भैया एक पाव पुढे. आम्ही इथे काही मंत्र सांगायला नाही आलेलं आहे. कुठले तंत्र हे डिपेंड, दॅट इज अप टू यू. तुमच्यावर आहे ते की मला काय करायचं. आम्ही किती सांगितलं म्हटलं नाही मला हेच आवडतं मी हेच करणार आहे, नाही करू शकत. त्याच्यामध्ये सर पुन्हा एक मुद्दा असा आहे, तरुण पिढी म्हणते की नाटक सुरू सारा लावतो त्याच्या अगोदर एक हंगामा असतो, नवीन पद्धत आहे. या हंगामामुळे नाही, हे चॅलेंजेस आहे ना. हे संघटना पुढे फक्त एवढं काम नाही आहे. संघटनेपुढे आता हे काम आहे की हे आपली संस्कृती कशी जपली जाईल, किंवा जे त्याला मी तर वर्ल्ड हेरिटेज म्हणतो. मी झाडीपट्टी थिएटरला नेहमी वैश्विक संपदा म्हणतो. त्याचं कारण आहे. आणि हे का म्हणतो, बाली इंडोनेशियामध्ये कुठेतरी एक ऍक्टिंगचा प्रकार आहे नृत्याचा. तो पलटोल ब्रेक जर्मनीचा जाऊन पाहतो आणि त्याच्या आधारावर एपिक थिएटर नावाचं एक नवीन सिद्धांत मांडतो जो जगभर. ते हे ब्रेकचं क्रेडिट आहेच आहे, पण त्या बाली द्वीपमध्ये इथे जे आदिवासी आहे त्यांची जी ऍक्टिंग स्टाईल आहे किंवा त्यांचं जे ते क्रेडिट आहे हे लक्षात घ्या. ते एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे, म्हणून मी याला वर्ल्ड हेरिटेज म्हणतो. दुसरे मुद्दे महत्वाचे होते की हे मुद्दे आता मी बाकी लोकांच्या भाषणामध्ये आले. त्याचा एक तर प्रेक्षकांच्या दृष्टीने की प्रेक्षक चांगला कसा तयार होईल. तुम्ही लेखकाची वर्कशॉप घेता, तुम्ही ऍक्टरची घेता, तुम्ही बाकीच्यांची घेता, तुम्ही प्रेक्षकांची पण कार्यशाळा घ्या. निवडा ना एक गावामधून एक तुम्हाला. पण जो नाटककार नाही, जो अभिनेता नाही, त्याचा काही संबंध नाही, पण नाटक पाहण्यात बसतात माणूस आहे, निवडा असे 10 प्रतिनिधी. काढा ना फाइंडिंग. त्याला तुम्ही विचारता का की हेच आवडतं म्हणून तुम्ही देता, पण तुम्ही जे देण्याचा प्रयत्न करताय ते आवडणारे 10 लोक नको तुमच्याकडे, मग ते काय आपोआप होऊन जातील का. तर संघटनेकडे काम करण्यासाठी भरपूर प्रोजेक्ट होऊ शकतात भविष्यात. दुसरं असं आहे की तुम्ही आता समजा जेवढे सगळे नाटककार आहेत, फक्त मला एक सांगा की तुम्ही तुमचं नाटक लिहिल्यावर वाचलं, एवढी एक घटना सोडून तुम्ही कोणाकोणाची नाटकं वाचलं. मी दाव्याने सांगतो, तुम्ही कोणाचेच नाटक तुम्ही तुमचं लिहिल्यानंतर एकदा फक्त मुद्दा संपला. पण प्रेमकुमार सरांनी लिहिलं आहे, झुलाराम बल्लापूरने लिहिलं आहे,
तुम्ही एकामेकांचीच नाटक वाचत नाही. मी तर तुम्हाला सजेस्ट करणार होतो की मी तेंडुलकर, एलकुंचवार, खानोलकर यांची नावं घेणार नाही. हे आपल्या डोक्यापासून थोडं वेगळा प्रकार आहे. पण मी म्हणेल की जेवण दळेजीची नाटकं वाचली आहे का? वाचलेली नाही. रत्नाकर मंत्रीची नाटकं वाचली आहे का? आहे. अपवाद म्हणजे सर्वसामान्यांसाठी नाही. सतीश आळेकर आहे, सुरेश चिखले आहे, जांभूळ आख्या. अरे आपल्या याच झाडीपट्टीमध्ये कितीतरी लोकगाथा आहेत आपल्या. आपण परंपरेने आलेल्या, ज्याला फोकलोर आपण म्हणतो है ना, ज्याला दंतकथा, मित किंवा प्रत्येक रविवारी उशा इतवाराच्या वेळेस आमच्या आजी आम्हाला त्या कथा सांगायच्या. खूप मोठा साठा आहे आपल्याकडे. तुमच्यापैकी का कोणाला वाटत नाही की सारं जग करतंय? म्हणजे भारतामधली चिलियापणाची कथा एक माणूस घेऊन जातो जर्मनीमध्ये आणि ब्रेक तिथे नाटक आहे अशीच. कॉकेशियन जॉब सर्कल, चिलिया बाळाची. तुमच्याकडे हे नाही आहे का? आपल्याकडे नाही आहे का? झाडीपट्टीमध्येच किती आहे. जगातले सगळे मोठे नाटककार जे आहेत त्यांना ग्रीक मायथॉलॉजी मध्ये जावं लागलं. होमरने जे इडिपस ओडिसी लिहिलं आहे, रामायण महाभारत संस्कृत नाटकातले अख्खे नाटक रामायण महाभारतावर. कधी आपण विचार केला का की रामायण महाभारतातल्या कथा सुद्धा आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मांडल्या जाऊ शकतात? आपण एक्सप्लोर करतो का हे? आपण अपने मस्तीने, स्वप्ना मदनने बस मला बाहेर निघावं लागेल. कदाचित एलकुंचवार वाचावं लागेल. वाचायला बिघडतं काय? जोपर्यंत तुम्ही अनुभव समृद्ध होणार नाही, तुम्ही इतरांचं वाचणार नाही तर तुम्ही काय लिहिला? आणि तुम्ही लिहिलेले इतरांनी वाचावं ही अपेक्षा मग कशी योग्य ठरेल? ठीक आहे, जे टीचिंग मध्ये आहे मी त्यांना म्हणत नाहीये, पण सामान्यपणे रंगभूमीवरचं वाचन. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे स्वतः झाडीपट्टीमधले अनेक पेपर्स आहेत, पुस्तकं आहेत. जवळजवळ 25 पुस्तकं माझ्याकडे आहेत. काही अपवाद वगळता तुमच्याकडे मला झाडीपट्टीवर किती पुस्तक आहेत सांगा. कुठला रिसर्च पेपर तुम्ही वाचलेला आहे? UGCचा कुठला प्रोजेक्ट तुम्ही पाहिलेला आहे? वाचलेला म्हणत नाही, पाहिलेला आहे. साईना तिथे आल्यानंतर त्यांनी बाहेर काय लिहिलं, तिकडे किती लोकांनी वाचलेलं आहे? मित्रांनो, हे करावं लागेल. म्हणजे हे काय आम्ही बाहेरून येऊन तुम्हाला शहाणपणा नाही शिकवत आहे. कारण मी पण एक नाटककार आहे. मी अनेकदा हिंमत करत नाही स्वतःला नाटककार म्हणण्याची. त्या लेवल पर्यंत पोहोचायला खूप मेहनत आहे. आता जवळजवळ मला 40 वर्ष थिएटरवर पूर्ण होतात आणि मी माझ्या लेखनाविषयी कधीच समाधानी नसतो. ज्या दिवशी आपण समाधानी आपण समजू, ते असमाधान सतत पाहिजे, प्रश्न पडले पाहिजे. तुम्ही इतके लेखक आहात, किती लोकांना प्रश्न पडतात? महागाई महत्वाचा मुद्दा नाहीये, बेरोजगार महत्वाचा मुद्दा नाहीये, कलकत्त्याचं धरून आता या एका महिन्यात झालेले इतक्या रेपकांड निर्भयापासून हा महत्वाचा प्रश्न नाहीये. शेतकऱ्याची आत्महत्या महत्वाचा प्रश्न नाही. मग शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर त्याच्या घरातल्या लोकांचं काय होतं हा महत्वाचा प्रश्न नाहीये. आपण समकालीन प्रश्नांशी किती जोडतो? याच्यासाठी जुळत नाही की आपला फॉर्म्युला ठरलेला वेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकतो. ठीक आहे की एखादी नवीन स्टाईल, नवीन फॉर्म तो नाही बसणार एखाद्या, किंवा तो आपल्याला नाही मिळेल. पण माझं असं म्हणणं आहे की सीझन सोडून द्या. सीझन मध्ये पैसे कमवा, उरलेल्या 6 महिन्यामध्ये प्रयोग करा. गवा पेरे नावाचे एक मोठे संपादक होते. ते सोबत नावाचं वैचारिक मॅगझिन काढायचे, पण तो चालवायचे काय ते त्याच्यासाठी नट्यांचे अफेअर सगळे छापणार रसरंग नावाचं दुसरं मॅगझिन चालवायचे. त्यातून पैसा कमवायचे आणि त्याच्यावर सोबत चालवायचे. पुढल्या 6 महिन्यात तुम्ही दर महिन्याला तुम्ही एकांकिका पण लिहित नाही. कम्प्लीट एकदम 3 अंकी नाटक किंवा 4 अंकी नाटक, नाट्यछटा लिहा, एकांकिका लिहा. हे 6 महिन्यात नाट्य वाचन करा. याच्याशिवाय होणार नाही. नाट्य लेखन कसं करावं या विषयावर तुम्ही बोलणार नाही. मी चर्चा करू शकतो, मी संवाद साधू शकतो, पण मी तुम्हाला असं नाट्य लेखन करा असं मार्गदर्शन मी करू शकत नाही. माझी ती पात्रता नाही आहे.
पण मी माझे अनुभव डेफिनेटली मी हे करू शकतो. गेल्या 40 वर्षामध्ये मी फार 5-6 नाटकं केली असतात. माझी PhD जी आहे ती ऍब्सर्ड थिएटरवर आहे. माझं कम्प्लीट काम जे आहे नाटक लिहिण्याचं ते कम्प्लीट सोशल थिएटरवर आहे. गाडगे बाबा आहे, पंजाबराव आहे, संभाजी महाराज आहे, शिवाजी महाराज आहे, जिजाबाई आहे. आणि आता कम्प्लीट माझं तिसरं रिसर्च संस्कृत थिएटरवर आहे. मी मॉडर्न थिएटर वाचतो, मी संस्कृत थिएटर वाचतो, मी कॉन्टेम्पररी इंडियन थिएटर वाचतो. तेव्हा असं वाटतं की आपण कुठे आहोत, आपल्याला अजून किती शिकायचं आहे. सतत ते समाधान असतं की नाही मला हे करता आलं पाहिजे. खूप गिरीश कर्नाड आहे, वाचा. गिरीश कर्नाड हा ग्रेट माणूस आहे. तुमच्याच आपल्या रोजच्या आपल्या परंपरेमध्ये, धार्मिक परंपरेमध्ये छोट्या छोट्या मिथक कथा आहेत त्या निवडून हरिवदन सारखं इंटरनॅशनल नाटक, नागमंडल सारखं इंटरनॅशनल नाटक, आपल्याच कथा आहे. नागबारीची कथा आहे नागमंडल, हरिवदनची पण कथा मिक्स मधूनच आलेली आहे. आपण काय नवीन करू शकतो, मला असं वाटतं की या शक्यतांचा शोध आपण घेतला पाहिजे. एक फक्त कुठलंही एखादं नाटक तुम्ही जर घेतलं आणि त्याचे काय काय कंपोनंट, काय काय त्याचे मूलतत्व, काय काय त्याचे घटक महत्वाचे असतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण हे हा फॉर्मॅट आहे की काय एखाद्या नाटकामध्ये असलं पाहिजे त्याचा आपण विचार केला पाहिजे. पण प्रत्येकाचा अप्रोच, प्रत्येकाची दृष्टी ही वेगळी वेगळी असू शकते. पण बेसिकली काय आहे की जसं नाटकाचा विषय, मला एक माहिती आहे की आपण दरवर्षी सगळ्यात पहिला विचार आपल्या डोक्यात येतो की यावेळच्या सीझनमध्ये आपण बेस्ट नाटक कसं होईल की ज्याच्यातून खूप बिझनेस होऊ शकेल. ही तुम्ही हो म्हणा नाही म्हणा, पण पहिला थॉट आपल्या क्रिएटिव्ह प्रोसेसचा पहिला थॉट काय आहे की मला असं नाटक लिहायचं आहे की जे माझ्या मंडळीतर्फे सगळ्यात जास्त प्रयोग होतील आणि सगळ्यात जास्त लोक येतील, सगळ्यात जास्त पैसे करतात. पहिलं तुमची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा जर ही असेल तर मग सगळे जुगाड कार्यक्रम नंतर सुरू होतात. कारण तुमच्या पुढे एक टार्गेट ठरले नाही की मला असं नाटक करायचं आहे. ही तुमची क्रिएटिव्ह प्रोसेस आहे का? तुम्ही क्रिएटिव्हली इव्हॉल्व आहात का? म्हणजे सृजनात्मक दृष्टीने आलं का? मला एक नाटक लिहायला ठीक आहे, माझ्यासाठी ती जरा काय म्हणतात ती लक्झरी आहे. मी एक नाटक 7 वर्षानंतर लिहिलं, त्याचं बिंदू कुठेतरी 7 वर्ष आधी माझ्या डोक्यात आला, पण ते कम्प्लीट व्हायला मला 7 वर्ष. पण माझी लक्झरी आहे, मी 7 वर्ष तुम्ही नाही काढू शकत कारण तुम्हाला सीझन पाहावं. माझं म्हणणं आहे की ज्या दिवशी तुम्ही नाटक दिलं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून पुढच्या वर्षाची तयारी सुरू करा, तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. याचा मला फोन आला, अत्यंत चांगला विषय यांनी नाटकासाठी निवडले. मला परत माझ्या डोक्यात हे होतं की बा याने विषय चांगला निवडला, पण आता हा परत झाडीपट्टीवाला हा मांडणार काय? आम्हाला तरुण रस आणि हास्य रस हे 2 रस खूप आवडतात. कोणते रस? हास्य रस. भरत मुनी काय म्हणतो की हे दोन्ही रस मूर्खांना आणि नीच लोकांना आवडतात. भरत मुनी, मी माझं स्टेटमेंट नाही म्हणत, माझ्याकडे पुरावे मी श्लोक देऊ शकतो. कारण काय तर करुण रस आणि म्हणजे शोक रस, करुण रस आणि हास्य रसासाठी डोक्याचा काही गरज नसते, डोक्याची गरजच नाही. मी भरत मुनीचं स्टेटमेंट कोट केलेलं आहे, अदरवाईज घेऊ नका. 2000 वर्षापूर्वी भरत मुनी सांगतो. मी जवळजवळ 25 श्लोक काढलेले आहेत. आणि भरत म्हणजे एकूण त्या नाट्यशास्त्रामध्ये पॅट्रियार्कल जो माइंड आहे, पुरुषसत्ताक प्रधानता आहेच आहे. तर नाटकाचा विषय काय असावा? सगळ्यात महत्वाचं की नाटकाचा विषय एखादा ठरला तर मग आशय काय असावा? व्हॉट इज युअर गोइंग टू बी प्रोजेक्ट? तुम्ही काय प्रोजेक्ट तुम्ही करणार आहात? आशय. तिसरं आहे विषय आशयाच्या अनुषंगाने कथानक तुम्ही कसं गुंफणार. आता हे सगळं कारागिरी आहे, हे सगळं टेक्निकली
फिट करणे आणि ते आपल्या झाडीपट्टीच्या लेखकांजवळ ते आहे. कारागिरी किंवा ज्याला आपण टेक्निकल साऊंडनेस तो झाडीपट्टीच्या अँगल तो आहे. दुसरी गोष्ट संवाद. चौथे आहे पात्र म्हणजे कॅरेक्टर्स. सहावा आहे नाट्य भाषा. भाषा म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी नाही, एक थिएट्रिकल लँग्वेज असते, एक ड्रॅमॅटिक लँग्वेज असते, एकूण टोटल नाटकाची भाषा म्हणजे हिंदी मराठी इंग्रजी मल्याळम तेलुगू ही नाही. ती आपण कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. दुसरं असं आहे की नाटकातील संघर्ष बिंदू काय आहे, ज्याला आपण कॉन्फ्लिक्ट म्हणतो. आणि हे कॉन्फ्लिक्ट दोन प्रकारचे असतात, एक इंटरनल कॉन्फ्लिक्ट आणि एक एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. नाट्यगत संघर्ष आतला, नाट्यगत संघर्ष बाहेर. जो बाहेर बाहेर सरळ दिसतो की दोन लोक उभे आहेत ते भांडतात आहे म्हणजे काय आहे की यांचा संघर्ष आहे, हा बाह्य दिसणारा संघर्ष आहे. ही टेक्स्ट आहे. आता सबटेक्स्ट मध्ये आपण कसं जाणार, तो दोन विचारांचा झगडा आहे, दोन संस्काराचा झगडा आहे. ज्या पद्धतीने दोन माणसं घडली असेल वगैरे वगैरे वगैरे. आता सबटेक्स्ट मध्ये तुम्ही किती खोल मध्ये जाऊ शकता. आणि मग सगळ्यात शेवटी सुपर टेक्स्ट नावाचा एक भाग आहे जो आशयाच्या रूपात बाहेर आहे. हा इंटरनल पार्ट आहे, तो आपण कसा हँडल करणार. दुसरा आहे देश काळ परिवेश. म्हणजे कुठे नाटक घडते आहे, कुठल्या काळात घडते आहे आणि कुठल्या अँबियन्स मध्ये घडते, कुठल्या ऍटमॉस्फिअर मध्ये नाटक घडते. दुसरी गोष्ट आहे की मी जे लिहितोय नाटक त्याचा उद्देश काय आहे, की फक्त दाढीपट्टीमध्ये सीझन आला की त्यांना त्या एका कुठेतरी मंडईला द्यायचा, हा माझा उद्देश आहे. हा एवढाच उद्देश असू शकतो का. प्रयोगाच्या शिवाय, प्रयोगाच्या आधी तुम्हाला हा विचार करावा लागेल की मला काय कंटेंट मांडायचा, माझा उद्देश काय आहे. दुसरी गोष्ट आहे की टोटल नाट्य लेखनाची प्रक्रिया काय, प्रोसेस काय आहे. मी एका रात्रीत पण 2 अंकी 3 अंकी नाटक लिहिणारे लेखक माझ्या माहिती आहे. 10 वर्ष एक एकच अंक लिहिणारे नाटक माझ्या लक्षात आहे. तुमची प्रोसेस काय आहे, तुमची प्रक्रिया काय आहे नाट्य लेखनाची, हे तुम्हाला तपासावं लागणार आहे. दुसरी, एवढ्या सगळ्या धबडक्यामध्ये 3 अंकी 4 अंकी नाटकामध्ये जवळजवळ आपण 6 ते 7 हजार शब्द लिहितो. कमीत कमी 1200-1500 डायलॉग आपण लिहितो. मग या शब्दांमध्ये आणि डायलॉग्स मध्ये ऍस्थेटिकचा सेन्स कुठे आहे, सौंदर्यात्मक सेन्स कुठे आहे, अभिनयाच्या दृष्टीने क्लिक होणारे स्थळ कुठे आहे, बिटवीन द लाईन 2 ओळीमध्ये काय आहे, बिटवीन द वर्ड 2 शब्दांमध्ये काय आहे, हा विचार आपण करतो का लिहिताना. मी आलो, माझे डायलॉग बोलले, संपलं, धाड 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 निघून गेलं. वेर इज द ऍक्टिंग. मी आता काय केलं, फक्त वाचिक आणि अंगिक ऍक्टिंग केली. किंवा तलवार असेल, बूट असेल, बॅग असेल, त्याचा उपयोग केला, म्हणजे आहार्य अभिनय पण केला. सात्विक अभिनय कुठे आहे. भरताने 4 प्रकारचे अभिनय सांगितले. आंगिकम भुवनम यस्य, वाचिकम सर्व वाङ्मय, आहार्यम चंद्र तारादी, तन् महा सात्विकम शिवम. शिवम कुठे आहे, शिव कुठे आहे, हा विचार आपण लेखक म्हणून आपण करतो का. त्याच्यानंतर दुसरं आहे की सेम टाइमला जर एखादा नाटककार असेल तर त्याला, आता जे काही आपण बोललो, आपण ड्रामाबद्दल, नाटकाबद्दल बोललो, आपण थिएटर बद्दल बोललेलो नाही. पण तुम्हाला थिएटर बद्दलही माहिती असेल, तुम्ही थिएटर बद्दलचे चांगले जाणकार असाल तर मला असं वाटतं की नाटक आणखी चांगल्या पद्धतीने लिहिल्या जाऊ शकतं. मग आता थिएटर म्हणजे काय, तर नेपथ्य, मंच रचना आली. तुम्ही प्लॅन करता लिहिताना तेव्हा निश्चित ठरवता ना की माझं सेटिंग कसं असेल, स्लाइडर असेल की फिरता असेल की काय कसं असेल वगैरे वगैरे. तर तुम्हाला ती माहिती असली पाहिजे. एक रफ ड्राफ्ट तुमच्या डोक्यात तो असला पाहिजे. दुसरं आहे प्रकाशी योजना. नुसतं असं नाही की 4 हॉलोजन टाकून दिले
जेव्हा बंद करायचं बंद, चालू करायचं चालू, असं नाही. लाईट डिझाईन काही तुमच्या डोक्यात आहे का? वेगळ्या सीनच्या दृष्टीने तुम्ही काही करू शकता, म्हणजे डायरेक्टरचं काम अजून सोपी होऊ शकतं. कारण हे जे आहे तुमचं इमॅजिनेशन आहे. हा जो डिझाईन आहे नाटकाचा तुमचा आहे, तर ते तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट आहे संगीत. आता संगीत पण 2 प्रकारचे असतात, 3 प्रकारचे असतात. एक तर केवळ साऊंड आहे, ध्वनी. दुसरं युट्यूब वरून इकडून तिकडून काढलेलं आहे. आणि तिसरं जे तुम्ही क्रिएट केलंय खास नाटकात. तर या दृष्टीने पण आपल्याला एक कल्पना लेखक म्हणून असली पाहिजे. आपली वेशभूषा काय, रंगभूषा काय, कॅरेक्टरायझेशन करताना मेकअप कसा असेल, आपण मायक्रो मेकअप करतो का? अनेकदा असं होतं की बा एखाद्याला म्हाताऱ्याचा रोल द्यायचा झाला तर केस वगैरे सगळे पांढरे दिसतात, पण चेहरा पूर्ण 25-30 वर्षाचा दिसतो. तर मायक्रो मेकअपच्या कन्सेप्ट आपल्या काही आहे का? आपण मदत, लेखनासाठी मदत होऊ शकते, याची दुसरं काही नाही. दुसरी गोष्ट असं आहे की ज्या डायरेक्टरशी आपलं असोसिएशन आहे आणि असलं पाहिजे. डायरेक्टर म्हणत असेल किंवा जसं जी मुळात लेखकाची सत्ता असणं आपण ज्याला म्हणतो, मी समर्थक आहे. लेखक हा मूळ तत्व आहे थिएटरचा. लेखक नसेल मग काहीच नाही. पण आता जेव्हा पोस्ट मॉडर्नच्या सगळ्या गोष्टी सुरू आहे, पोस्ट मॉडर्न थिएटरच्या गोष्टी सुरू आहे, तर ते म्हणतात की हमको लेखक की जरूरत नाही आहे, रायटर इज डेड. मग जो इंटरप्रिटर आहे तोच माणूस मग कधी इन्स्टॉलमेंटच्या माध्यमातून, कधी एखादं थीम घेऊन इम्प्रोव्हायझेशनच्या माध्यमातून तोच सगळं करेल. तर जसं सर सकाळी म्हणाले, आणि पद्मश्री दयाप्रकाश सिन्हा हे नाव तुम्हाला माहित असतं माहित नाही, ते हिंदीचे नाटककार आहे, त्यांना पद्मश्री तुमच्या आदल्या वर्षी त्यांना मिळालेलं आहे. कथा एक कंसकी वगैरे वगैरे असं. पुण्याला माझं विद्यापीठात भाषण होतं आणि मी त्यांना हेच म्हटलं की पोस्ट मॉडर्न थिएटर बद्दल बोलत असताना म्हणजे की ज्या लेखक खत्म हो जाएगा फिर बचेगा क्या. ते अक्षरशः प्रेक्षकामधून आले, त्यांनी मला मिठी मारली, बोले पावड़े आप पहले आदमी जो बात करें, या तो सब बोले की लेखक की क्या जरूरत है, हमें सब कुछ हम क्रिएट करेंगे. पण एवढं लक्षात ठेवा की डायरेक्टर, लेखक हा क्रिएटर आहे, डायरेक्टर हा रिक्रिएटर आहे. डायरेक्टर हा क्रिएटर नाही, तो रिक्रिएटर आहे. तो तुमच्या लेखनावरून, तुमच्या नाटकावरून एक रिइंटरप्रिट करतो. मूळ इंटरप्रिटर तुम्ही आहात. डायरेक्टर इज ए रिइंटरप्रिटर. तुमच्या नाटकावरून तो स्वतःचं विश्व वेगळं बनवू शकतो. तुम्हाला जो आशय अपेक्षित नाही तो दाखवू, म्हणजे या पद्धतीने तो सगळं करू शकतो. तर त्याच्यामुळे लेखक आणि दिग्दर्शक यांचं एक असोसिएशन असलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. नाटक, मला इथे नाट्यवाचनाची परंपरा आहे का एवढं? निर्माते वाचत असतात एकदा फक्त. हा, निर्माता जेव्हा सगळे आपलं तालीम घेत असतात त्यावेळेस ते वाचन करतात. तर चांगली गोष्ट आहे, पण एका वेळ वाचल्याने मला नाही वाटत की आपण नाटकाचं इव्हॅल्युएशन करू शकतो. ते महत्वाचं आहे. तर आपण हे डायरेक्टर सोबत झालं, डायरेक्टरला लेखकाने विचारलं पाहिजे, त्याला स्वातंत्र्य पूर्ण द्यायचं. पण त्याला विचारू शकतो की तुझं प्रोडक्शन डिझाईन काय आहे, तुझं डायरेक्टोरियल डिझाईन काय आहे, तुझ्या डोक्यात काय आहे. आणखी नवीन गोष्टी, जर असोसिएशन असेल तर आणखी खूप नवीन गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. तर हा विषय असा आहे, याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. पण अशा पद्धतीचं वर्कशॉप न घेता जर इंटिमसी पद्धतीने घेतलं तर मला वाटतं की जास्त चांगलं आहे. ते किमान 2-1 दिवसात झालं आपण काहीतरी करू शकतो. आणि तुम्हा सगळ्यांना किमान सुरू झालं का, म्हणजे असं नाही की आता उद्याच क्रांती होऊन जाईल. आज युवराज आणि संघटनेने आयोजित केलं, आज आम्ही बोलून गेलो आणि परवा आता बस क्रांती झाली, सगळे झाडीपट्टीचे लेखक एकदम मोठे लेखक झाले, असं काही होणार नाही. ही प्रोसेस आहे, त्या प्रक्रियेमधून आपल्याला जायचं आहे. हा विषय खूप बोलण्यासारखा आहे, पण वेळेचं बंधन आहे. मी इथे थांबतो. तुम्हाला सर्वांचे आभार, युवराजचे विशेष आभार आणि ममताचं अभिनंदन यासाठी करतो की अत्यंत सुंदर मंच संचालन केलं. तर त्यासाठी तुझे पण आभार.